काही महिलांचा अशी एक तक्रार असते की आम्हाला सासरचे कोणी स्वीकारत नाहीत, नंदा स्वीकारत नाहीत, जावा स्वीकारत नाहीत, भाच्या स्वीकारत नाहीत, कुठलंच गणगोत सासू सासरे कुठलंच गणगोत आम्हाला स्वीकारत नाही, आमच्या कुठल्याही गोष्टीला चांगलं म्हणलं जात नाही आणि स्वीकारतच नाहीत. कारण सांगू का खरं? याचं खरं कारण हे आहे की ज्या महिलांचा ओढा माहेरी खूप असतो किंवा ज्या महिलांचं माहेरचं चुलत भाऊ हायचे, बहीण हायचे, चुलत भाची हायचे, चुलता हायचे, मावशी हायचे, माहेरचं गणगोत सारखं एक झालं का दुसरं झालं का तिसरं झालं का तिसरं सारखं. बरं ती आलंय आता मावस बहीण आली आणि ती पुन्हा 6 महिन्यांनी आली असं नाही. बरं ती 8-15 दिवसांनी येणारच आहे. ही नाही तर ती नाही तर ती. म्हणजे ज्या महिले नाही तर तिकडचं कोणी नाही आलं तर ही लगेच 8 महिन्यातनं 4-4 वेळा माहेरी पळणारच आहे. नवऱ्याला काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल करून, काहीतरी वेगळं काहीतरी हे करून सारखी नवऱ्याला माहेरी घेऊन जाणार, स्वतः माहेरी जाणार किंवा मग माहेरचे सारखे स्वतःच्या घरी बोलवून घेणार. अशा महिलांना कधीही सासरचे लोक स्वीकारत नाहीत. त्यांना हा विश्वासच नसतो की ही आमच्या भावाचा, आमच्या मुलाचा, आमच्या मामाचा, आमच्या चुलत्याचा कोणाचा तरी संसारात ठसून करते म्हणून. अजिबात नाही. त्यांचा विश्वासच नसतो. कारण तुझं संसारात लक्षच नसतं. तुझं सगळं लक्ष कुठं? माहेरी. त्यामुळं मुलीच्या संसारामध्ये माहेरच्या लोकांनी आती जाणं येणं लुडबुड करणं कृपा करून बंद करा. ती या मुलीला तिचे सासरचे कधीच स्वीकारत नाही. आणि नवरा काही करो, एकट्या नवऱ्याबरोबर संसार नसतो करायचा. निश्चित पटलं तर पहा.